सर, अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. दादा नाही आहे, आता मुख्यमंत्री जे आहे ते अर्थसंकल्प जे आहे ते मांडणार आहेत राज्यासाठी. काय सांगणार आहात? नाही, आता दादाची उणीव तर सगळ्यांना दिसते. कोणाचे चेहऱ्यावर हास्य आतमध्ये आमदारांच्या नाही आहे. नेहमीसारखे आमदार जे एकमेकाची गंमत करतात, मजाक करतात, तो आज क्षण पाहायला मिळाला नाही. कारण दादा गमवल्याची भावना, वेदना, दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि राहिला अर्थसंकल्प मांडण्याचा विषय, तर दादांची शैली, दादांची स्टाईल ही वेगळी जरी असली पण देवेंद्रजी पण ते मांडण्यामध्ये कमी पडणार नाही. कारण ते पण मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. राज्याचा अर्थसंकल्प योग्यरित्या मांडला जाईल. दुसरा प्रश्न असा आहे की रोहित पवार नेते जे आहेत ते वारंवार प्रश्न निर्माण करते, प्रेस कॉन्फरन्स किती घेत आहेत आणि संशय निर्माण झालेला आहे की हे घात आहे, अपघात आहे, त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी केलेल्या उपस्थित प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहे, महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि प्रश्न आहेत. जे त्यांच्या अनुभव त्यांच्यामध्ये प्रश्न म्हणून आता एकदा का त्यांच्या सगळ्या प्रश्नांची इन्क्वायरी झाली पाहिजे. तसं तर मुख्यमंत्री मोदींनी CID इन्क्वायरी चालू केलेली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या कंपनीची इन्क्वायरी लावली आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचा अहवाल, चौकशीचा अहवाल ज्यावेळेला येईल त्यामध्ये जो कोणी दोषी असेल मग त्याच्यावर कारवाई होईल.